ज्यांना 52 अध्यायाचे गुरुचरित्र वाचन व त्यांचे पारायण करणे शक्य नसेल, त्यांनी या श्लोकाचे मोठ्या श्रद्धेने पठण करावे. एक श्लोकी गुरुचरित्र. दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्री पाठ पिठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, करंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला, भिलुवाडीची ये संगमा. तेथुनी मठ गाणगापुरी, वसेवारी दिनांचे श्रमा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या श्लोकाचे वाचन करणे म्हणजेच संपूर्ण श्री गुरुचरित्र वाचन करणे असे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या श्लोकाचे पाठ करावेत. ज्यांना 52 अध्यायाचे गुरुचरित्र वाचन व त्यांचे पारायण करणे शक्य नसेल, त्यांनी या श्लोकाचे मोठ्या श्रद्धेने पठण करावे. एक. दत्तगुरूंचा नामजप का करावा? दत्त नाम ज्याच्या मुखी असते त्याला अन्य साधन करायची गरज नाही. ज्याच्या मुखी नाम चालू आहे त्याने सर्व तपस्या केल्या, सर्व तीर्थ केले, सर्व संत त्याला घरी येऊन आशीर्वाद देतील इतकी नामाची महिमा अगाध आहे. मग त्याची आणि त्याच्या परिवाराची चिंता प्रभू स्वतः वाहतात. क्षणोक्षणी पावलोपावली दत्तगुरू आईप्रमाणे आपल्याला जपत आहेत असा अनुभव नामजापकाला येऊ लागतो. जेव्हा आपण जिभेने नाम घेतो तेव्हा नामामृताचा रस हळूहळू आपल्या पोटात जातो आणि त्याने आपले मन शुद्ध होते आणि श्री दत्त हृदयात प्रकाशित होतात व पुढील मार्गदर्शन करतात. नाम पहिले तुमचे पाप नष्ट करते, म्हणून सुरुवातीला नाम घेतल्याने आपल्याला त्रास होतो. म्हणून नाम घेणे सोडू नये. कालांतराने जसजसे मन शुद्ध होईल, पाप नष्ट होईल, त्यानंतर वर्णन करताच येणार नाही असा अगाध आनंद नामजापकाला प्राप्त होतो.